नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। आज आपण घटक 7 बीजगणित यातील उपघटक 7.1 बैजिक राशी याविषयी माहिती करून घेणार आहोत। त्यातील व्याख्या, त्यावर आधारित सूत्र ही सगळे आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत, कारण त्यावर आधारित जो सराव संच 7.1 आहे त्यातील उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे। तर आता सुरुवातीला बघा, संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करून तयार होणाऱ्या गणिती मांडणीला बैजिक राशी म्हणतात। ज्या राशीत गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद म्हणतात। उदाहरण दिले त्यांनी 5ab, म्हणजेच त्याचा अर्थ होतो 5 गुणिले a गुणिले b। आता या बैजिक राशीत जे अक्षर आहे त्याला काय म्हणतात? चल म्हणतात, आणि चलाशेजारील जी संख्या आहे तिला सहगुणक म्हणतात। म्हणजे इथे a हा काय आहे? चल आहे, आणि 5 ही ती संख्या आहे, म्हणजे ती आहे सहगुणक। मग चलासोबत सहगुणक जर दिसत नसेल, म्हणजे इथे 5 ही संख्या दिसत नाही आहे, फक्त a b दिसते, तर त्याचा सहगुणक नेहमी काय असतो? 1 असतो। ज्या राशीत एकच पद आहे त्या राशीला एकपदी म्हणतात। उदाहरणार्थ 3x 17 - 7 mn। ज्या राशीत 2 पदे असतात व या पदात बेरीज किंवा वजाबाकी ही क्रिया असते त्या राशीला द्विपदी म्हणतात। उदाहरणार्थ 3a अधिक b आणि 7 - p। ज्या राशीत 3 पदे असतात त्या राशीला त्रिपदी म्हणतात। उदाहरणार्थ 7a अधिक 11b - 6 m² अधिक m - 7। चलाच्या वेगवेगळ्या किमतीसाठी राशीच्या वेगवेगळ्या किमती येतात। आता बैजिक राशींची बेरीज, स्वरूप पदांची बेरीज करताना त्या पदांच्या सहगुणकांची बेरीज करून त्यापुढे चल लिहितात। भिन्नरूप पदांची बेरीज करता येत नाही। स्वरूप पदे म्हणजे एकासारखीच पदे, म्हणजे ज्याचं सहगुणक 1 आहे, a किंवा b असं। बैजिक राशींची वजाबाकी, एका बैजिक राशीतून दुसरी बैजिक राशी वजा करणे म्हणजे त्या राशीत दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी मिळवणे होय। आणि बैजिक राशींचा गुणाकार म्हणजे बैजिक राशींचा गुणाकार करताना प्रथम सहगुणकांचा गुणाकार व नंतर चलांचा गुणाकार करावा। द्विपदीने द्विपदीला गुणणे म्हणजे दोन एकपदींच्या बेरजेने किंवा वजाबाकीने 2 एकपदींच्या बेरजेला किंवा वजाबाकीला गुणणे। द्विपदीने त्रिपदीला गुणणे म्हणजे 2 एकपदींच्या बेरजेने किंवा वजाबाकीने त्रिपदीला गुणणे। आणि बैजिक राशींचा भागाकार म्हणजे बैजिक राशींचा भागाकार करताना चलांचे घातांक नेहमी उतरत्या क्रमाने लिहितात। बाकी नेहमी भाजकापेक्षा लहान असते। शून्याने कोणत्याही संख्येला भाग जात नाही, म्हणून भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी।